महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आणि काल कुणाल कामराने एक गाणं आपल्या स्टँडअप कॉमेडीमध्ये प्रसिद्ध केलं किंवा त्याने बोलून दाखवलं। तर ते गाणं बोलल्यानंतर राज्यात आणि राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात एकच गदारोळ माजलेला आहे। परंतु हे गाणं एकनाथ शिंदे यांच्याबद्दल आहे। त्याच्यात गद्दार वगैरे, गुवाहाटी असे शब्द, ठाणं, दाढी, रिक्षा असे शब्द त्यांनी वापरलेले, परंतु त्याच्यामध्ये कुठंच एकनाथ शिंदे यांचं नाव कुणाल कामराने घेतलेलं नाही। परंतु हे जे शब्द मी आता सांगितले, ह्या शब्दांवरून त्यांच्या एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते यांनी असा अंदाज लावला की हे जे गाणं आहे हे आमच्या एकनाथ शिंदे यांच्याबद्दलच बोललेलं आहे। म्हणून हे सगळे आता कुणाल कामराचा त्यांनी स्टुडिओ फोडला, त्यांनी माफी मागावी अशी मागणी हे एकनाथ शिंदेचे कार्यकर्ते करायला लागलेले। म्हणजे आपल्या बापापेक्षा नेता मोठा ही जी प्रवृत्ती महाराष्ट्रामध्ये फोफावत चाललेली आहे त्याचा हे उत्तम नमुना आहे। गेल्या काही दिवसांमध्ये म्हणजे 2-2.5 वर्षापासून भाजपचे लोक जे प्रॉपर भाजपचे आहे, भाजपचे सदस्य, RSSचे सदस्य किंवा संविधानिक पदावर भाजपच्या कडून बसलेले, जसं भगतसिंग कोश्यारी आसन जो राज्यपाल होता, सुधांशु त्रिवेदी जो प्रवक्ता आहे राष्ट्रीय लेवलवरचा भाजपचा आहे, राहुल सोलापूरकर RSSचा सदस्य, RSS साठी काम करतो, स्पष्टपणे तो सांगतो सुद्धा, प्रशांत कोरटकर हा सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचा आहे, भाजपच्या 90% लोकांबरोबर त्याचे फोटो आहे। परत नगर जिल्ह्यातला तो श्रीपाद छिंदम नावाचा व्यक्ती होता जो भाजपचा नगरसेवक होता। ह्या लोकांनी मागच्या 2-2.5 वर्षात छत्रपती शिवाजी महाराजांचा वारंवार अपमान केला, त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला आणि शिवाजी महाराजांचा इतिहास विकृत करून तो चुकीचा दाखवण्याचा यांनी प्रयत्न केला। परंतु याच्याबद्दल हे भाजपचे एकही लोक बोलायला तयार नाहीये। यांच्याबद्दल म्हणजे यांनी माफी मागावी किंवा काही कुठलीच मागणी यांनी केलेली नाही। अगदी देवेंद्र फडणवीस राज्याचे गृहमंत्री असताना हा प्रशांत कोरटकर म्हणजे अक्षरशः यांनी याला सुरक्षा दिली देवेंद्र फडणवीस यांनी, आणि हा कधी इंदोरला पळून जातो, कधी चंद्रपूरला पळून जातो, कधी खोट्या बातम्या टाकून तो सांगतो की दुबईतले फोटो टाकतो। अशा प्रकारे हा आजपर्यंत ह्या प्रशांत कोरटकरने तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल इतक्या घाणेरड्या शब्दात बोललेला आहे हा, परंतु याला देवेंद्र फडणवीस सरकार राजरोसपणे पोलीस सुरक्षा पुरवित आहे आणि त्याला अजूनही अटक झालेली नाही। आणि राहुल सोलापूरकर त्याने सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल वारंवार बदनामीकारक वक्तव्य केले। एवढं करून सुद्धा पुण्याचे जे पोलीस कमिशनर आहे ते राजरोसपणे म्हणजे मीडियावर येऊन सांगतात की राहुल सोलापूरकरवर कुठलाच गुन्हा दाखल होऊ शकत नाही असं तो बोललेला आहे। म्हणजे अक्षरशः तो जे काय बोललेला आहे ते कोणी पण सांगेल की हा गुन्हा आहे, हे चुकीचं आहे, हा बदनामी करण्याचा प्रयत्न आहे शिवाजी महाराजांचा। परंतु जो कोणी गुप्ता वगैरे काहीतरी नावाचा CP कमिशनर आहे, पोलीस कमिशनर, त्याने सांगितलं की याच्यावर गुन्हाच दाखल होऊ शकत नाही। म्हणजे हा निर्लज्जपणाचा कळस या सरकारचा, जे सरकार छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करून सत्तेत आलेलं आहे। आणि हे एकनाथ शिंदे यांचा थोडं यांच्याबद्दल बोलला, वास्तविक कुणाल कामरा त्यांच्याबद्दल बोललेला नाहीये। त्या गाण्यामध्ये त्यांनी एकही शब्द एकनाथ शिंदे असा उच्चारलेला नाहीये, फक्त गुवाहाटी, गद्दार असे शब्द वापरले, ठाणे, दाढी या शब्दावरून त्यांनी समजलं की हा एकनाथ शिंदेच्याच बद्दल बोलत आहे आणि त्यांनी असे कृत्य केले। परंतु ज्यावेळेस प्रशांत कोरटकर आणि राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी केली त्यावेळेस यांच्या हातापायाला लाकवा आलेला होता, यांचं तोंड वाकडं झालेलं होतं, यांना उठता येत नव्हतं, चालता येत नव्हतं। छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी भाजपच्या संबंधित लोकांनी केली असल्यामुळे यांना उठता येत नव्हतं, बोलता येत नव्हतं, काही करता येत नव्हतं। यांना याच्याबद्दल काही वाटत नव्हतं शिवाजी महाराजांची बदनामी आणि त्यांचा इतिहास विकृत होत असताना। परंतु एकनाथ शिंदे हा माणूस राज्याचा मुख्यमंत्री होता, त्याने त्यांच्या पक्षात गद्दारी केली, पक्ष फोडला, जे काही केलं त्याच्या
साठी हे लोक एवढी अकांड तांडव करीत आहे, परंतु शिवाजी महाराजांची बदनामी होत असताना मात्र यांनी सरळ सरळ मुग गिळलेले होते, यांच्या तोंडात दही जमा झालेलं होतं. म्हणून मला यांना हे विचारायचं आहे की तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराजांपेक्षा एकनाथ शिंदे मोठा वाटतो का? एकनाथ शिंदे हे साधारण व्यक्ती आहे. शिवाजी महाराजांची बदनामी होत असताना तुम्ही कुठल्या बिळात लपून बसलेले होते? आणि तुम्ही एक शब्द तरी विधानसभेत बोलले का? एकनाथ शिंदे असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील हे म्हटले का प्रशांत कोराटकरला अटक करा, त्या राहुल सोलापूरकरला अटक करा? तो तर इतकं बोलतो तो प्रशांत कोराटकर की आता आमचं ब्राह्मणांचं राज्य आलेलं आहे, ब्राह्मण मुख्यमंत्री आहे. असं असताना सुद्धा हे लोक, एकनाथ शिंदेचे लोक बिळात लपलेले होते आणि आता या कुणाल कामराने यांना थोडंसं असं काडकी लावून बिळातून बाहेर काढलेलं आहे. तुमच्या याच्याबद्दल काही कमेंट असतील तर त्या